आजचे कीर्तन हरिभक्तीपरायण ऐवज भांडारे यांचे होणार असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा त्यांच्या कीर्तनाचा विषय आहे। त्यांना तबल्यावर सोहम जोशी आणि संवादिनीवर साहिल पुंडलिक हे साथ संगत करणार आहेत। हरि ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। आकाशे तारकलिंगं पाताले हाटकेश्वरं मर्त्यलोके महाकालं त्रयलिंगं नमोस्तुते। रत्नाकरां धौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरं। भारतमाता की राम 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 कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण गोवर्धन धर गोपालन रत। गोवर्धन धर गोपालन रत। गोकुल संकटहारे गोकुल संकटहारे। हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण शरणागत दीना चरणी ने। दीना चरणी ने दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारी। राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं मदीय मानसे निजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं। नमनासाठी आद्य शंकराचार्यांचं कृष्णाष्टक घेतोय। पंकजं न सैव पाद पंकजं मदीय मानसे निजं मदीय मानसे निजं सदैव पाद पंकजं सदैव
गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपावरं गुणाकरं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपावरं सुरद्विषन्निखण्डनं सुरद्विषन्निखण्डनं नमामि मेघसुन्दरं तदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं नवीन गोपनागरं नवीन केलिलम्पटं नवीन गोपनागरं नवीन केलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्कटं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं पादपङ्कजं मदीयमानसे निजं मदीयमानसे निजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे स्वजन जन जनाचा कोण संतोष आहे स्वजन जन धनाचा स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्त कोठे न राहे रघुपती विण आता चित्त कोठे न राहे जीवलग जीव खेती जीवलग जीव खेती प्रेत सांडून नेती जीवलग जीव खेती प्रेत सांडून नेती सकल विषय नेती सकल विषय नेती पुढती जन्म घेती सकल विषय नेती मागुता जन्म घेती स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। जगावे कसे जगवावे कसे नवे नवे मरावे कसे हेही सांगणारे समर्थ रामदास संपूर्ण आयुष्यामध्ये जीवनाचं ध्येय निश्चित करून आपलं जीवन कार्य या पृथ्वी तलावर संपूर्ण करून आणि मग स्वानंद निजधामाला जाणारे समर्थ रामदास
काय संदेश आहे हो नामामध्येच. कुठल्या तरी क्षेत्रामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या व्यक्तित्वामध्ये, आपल्या चरित्रामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये कुठंतरी समर्थ व्हा. समर्थ झालात की रामाचे दास व्हा, आपण जगाचे स्वामी व्हाल. नावामध्येच संदेश हो, किती मोठा संदेश. ते समर्थ रामदास जगाला आजच्या भाषेत सांगितलं तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची सूत्र सांगतात. का हो? व्यक्तिगत विकास, व्यक्तित्व विकास. मुळात व्यक्तित्व म्हणजे काय? आमची राहणी, आमचं बोलणं, आमचं चालणं एवढंच व्यक्तित्व आहे का? आमचं चरित्र, आमची मानसिकता, आमची वृत्ती, आमचं आध्यात्मिक सामर्थ्य आणि कार्यक्षेत्रामध्ये असलेली निष्ठा ही व्यक्तित्व विकासामध्ये मोजली जाते. हा श्लोक मनोबोधातल्या मनाचे श्लोक या ग्रंथातला आहे मुख्य. जर वरवर हा श्लोक पाहिला तर थोडं आपल्याला वाटतं की नकारात्मकतेकडे चाललाय का हा श्लोक. कसं? स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती, किती महत्वाचं वाक्य आहे ना. जीवलग जीव घेती, प्रेत सांडो निजाती, विषय सकल नेते मागुता जन्म देती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जीवलग जीव घेती. आपण म्हणतो ना, जराशामध्ये आपल्यात नकारात्मकता येते. असं झालं, आता मी निराश झालोय, वैषम्य मनात आलंय, आजच्या भाषेत म्हणावं तर डिप्रेशन आलंय. पण समर्थांचा एक एक सूत्र, समर्थांचा एक एक श्लोक एका व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण समाजाला वैषम्यतेच्या भावनेतून बाहेर काढू शकतं माय बाबू. आणि तिथे जर समर्थ म्हणतात की जीवलग जीव घेती, ह्याच्यावर काय निराश व्हावं? हा श्लोक जर बघितला तर असं वाटतं की जगाच्या प्रत्येक अनुभवातून पराजित झालेलं कोणीतरी व्यक्तिमत्व असावं आणि त्यांना हा विचार करावा की आता सगळं झालंय, जीवलग जीव घेती, स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, तर ह्यात संतोष नाही, त्यात संतोष नाही, मग काय करावं? पण तसं नाहीये हो. संतांना आपल्या संदेशातून नकारात्मकता नाही, सकारात्मकता अपेक्षित आहे. एक हिंदी कवी कहते हैं, जे थोड्याशा क्षुल्लक कारणाने जे आत्महत्या करतात ना, त्यांच्यासाठी एक सांगतो. हिंदी कवी कहते हैं, जख्म सीकर दिखाओ तो मानो. ध्यान से सुनिएगा. जख्म सीकर दिखाओ तो मानो, अश्क पीकर दिखाओ तो मानो. अश्क म्हणजे अश्रू. जख्म सीकर दिखाओ तो मानो, अश्क पीकर दिखाओ तो मानो. अरे जरा सी बात पर मरने लगे हो, जीकर दिखाओ तो मैं मानो. जरा सी बात पर मरने लगे हो, जीकर दिखाओ तो मैं मानो. संतांना हा संदेश अपेक्षित आहे हो. संतांना ही कार्यक्षमता आपल्या अनुयायांकडून अपेक्षित आहे. म्हणून समर्थ सांगतात, स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे. स्वजन, जन आणि धन. समर्थांचं सांगणं आहे की कितीही आपण कमवायचा यत्न केला तरी संतोष मिळत नाही. संतोष म्हणजे काय हो? समाधान. याच्या जवळचा शब्द आहे समाधान. सम आधान. आमची इच्छा असली, आमच्या मनात काही कामना आल्यात तर त्या किती असायला हव्यात, त्याची मर्यादा किती, त्याची सीमा किती, ह्याच्यावर निर्भर करतं समाधान. समर्थ सांगतात ह्या गोष्टी इतक्या आहेत की कधी मन भरतच नाही. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, मन भरतच नाही कधी. म्हणून याच्यावर उपाय म्हणून काय करावं? रघुपती विण कोठे. एकच उपाय हो, भगवंताचं नामचिंतन. आज माझ्या आख्यानाची जी चरित्र नायिका आहे मातोश्री अहिल्याबाई होळकर, त्यांचं जीवन आपण बघावं. स्वजन जन आणि धन हे सगळे होते तरी त्याचा कधी मोहात नाही पडले. आपण म्हणतो आमच्या
मनातला आमचा जिवलग जर कोणीतरी वारला, कोणी गेला, तर आपण डिस्टर्ब होतो. आजच्या काळात रडत बसतो. पण हा आकडा किती मोठा असेल हो. त्या मातोश्रीना आपल्या आयुष्यामध्ये अगदी जवळचे, अगदी जीवलग ज्यांना म्हणू शकतो, अशा 17 लोकांचा मृत्यू पाहिलाय. आणि ह्या 17 लोकांमध्ये मातोश्रींचा मुलगाही आहे, सूनही आहे, मुलगीही आहे, जावईही आहे, नातू पणतू सगळ्यांचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यानं बघती आई. धनाची काय कमतरता होती हो. अमर्याद धन, पराक्रम, सामर्थ्य ह्याच्या शक्तीनं उभारलेलं धन होतं. पण त्याच्या मोहात नाही पडले. लक्ष कोठे, तर ध्येय केंद्रित जीवन. आपल्या मनामध्ये एक ध्येय निश्चित केलं. काय, तर रघुपती विना आता चित्त कोठे न राहे. इथं रघुपती म्हणजे समर्थांनी उल्लेख केला रघुपती, पण मातोश्री अहिल्याबाईंना आराध्य दैवत म्हणजे सांब सदाशिव महादेव. आपल्या हातामध्ये सतत शिवशंभूची पिंडी ठेवत असायच्या आणि राज्यकारभार चालवायच्या. एक महत्वाचं सांगतो हो, जो वृत्तीनं विरक्त असेल ना, तोच राज्यकारभार व्यवस्थित चालवू शकतो. वृत्तीनं विरक्त कशाला म्हणावं. आज मागचा फरवरीचा महिना आणि येता मार्चचा महिना अनेक क्रांतिकारकांचा आणि राष्ट्रपुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचा काळ आहे. तारखेनं छत्रपती शिवरायांची जन्मजयंती, हुतात्मा नवे नवे स्वातंत्र्यवीर क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थानामध्ये आपल्या पिस्तुलाच्या जोरावर संपूर्ण इंग्रजांना दणाणून सोडणारे चंद्रशेखर आझाद 27 फेब्रुवारी 1931 त्या अल्फ्रेडच्या पार्कमध्ये इंग्रजांच्या संपूर्ण फौजेमध्ये घेरला गेलेला हा एकटा महापुरुष, राष्ट्रपुरुष शेवटपर्यंत हाय नाही खाल्ली. वयाच्या 15व्या वर्षी मजिस्ट्रेट समोर उभे राहून उत्तर देतायत, तुम्हारा नाम आझाद. पिता का नाम, ह्या भाषेत मजिस्ट्रेट बोलला नव्हता, पिता का नाम स्वाधीनता, घर जेलखाना. हा लहानसा पोरगा आहे, येईल वठणीवर म्हणून आज्ञा झाली. 15 कोडो की शिक्षा दी जाय. वेत, 15 वेत मारायची शिक्षा होती हो. कुठले वेत? पोलिसांचे काटेरी वेत. जो एकदा आत घुसला की रक्तासकट बाहेर येतो असा वेत. तिथं घेऊन गेले आझादांना. एक रात्री जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा कुडकुडत्या थंडीमध्ये, गारव्यामध्ये, गारठ्यामध्ये पोलीसवाल्यांना सांगितलं, ज्या देखिया वो 15 साल का बच्चा मर ना जाए. म्हणून आझादांना बघायला म्हणून जेलमध्ये गेले तर हे आपले दंड बैठका मारत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा वेत मारायची तिथं उभं केलं, बांधायला जेव्हा सैनिक पुढाले तेव्हा आझाद म्हणतात, मैं खड़ा रहूंगा बांधो न मुझे हत्यारो. मैं खड़ा रहूंगा बांधो न मुझे हत्यारो. तुम 15 क्या 1500 कोडे मारो. मैं खड़ा रहूंगा, माळव्यातले श्रेष्ठ कवी श्रीकृष्ण सरलांची ही कविता. मैं खड़ा रहूंगा बांधो न मुझे हत्यारो, तुम 15 क्या 1500 कोडे मारो. वादा करता हूं तिल भर नहीं हिलूंगा और हर कोडे पर हंसता हुआ मिलूंगा. प्रत्येक फटक्यासाठी वंदे मातरम या एका आवाजाने उठलेले आझाद. वयाच्या 15व्या वर्षी कळलं हो समर्थांचा हा संदेश. आपलं आयुष्य कुठल्यासाठी? ध्येयासाठी, स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःच्या कामनेच्या पूर्तीसाठी, स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी नव्हे, ब्रह्मचर्य देशासाठी, गार्हस्थ्य ही देशासाठी, द्रव्यार्जन देशासाठी, काहीच न आपल्यासाठी. पण कधी करायचं? 16वे वर्ष असतानाच. नाही तर 6 वर 1 आले तरी कित्येकांना कळत नाही काय करावं. आमचे गुरुजी राष्ट्रीय कीर्तनकार प्राध्यापक नचियापा मार्जने बुवा कीर्तनात कधीतरी म्हणतात की 80 वर्ष झालं. त्यांना विचारलं, का हो काय का जगताय? कित्येकांचं उत्तर असतं, मेलो नाही म्हणून जगतोय. जीवनाचं काहीतरी ध्येय असावं हो. ध्येयविहीन जीवन का? आणि ध्येय कधी असावं?
यावत् स्वस्थमिदं कलेवर गृहं यावच्च दूरे चरा. जवर शरीर स्वस्थ आहे, हे कलेवर स्वस्थ आहे, यावच्च दूरे जरा, जवर म्हातारपण आलेलं नाही तोवर ध्येय निश्चित झालेलं पाहिजे. यावत् स्वस्थमिदं कलेवर गृहं यावच्च दूरे जरा, यावच्चेंद्रिय शक्तिर प्रतिहता यावत् क्षयो नायुषः. जवर इंद्रियांमध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तवर कार्य करून घ्यावं. मातोश्री अहिल्याबाईंना माहिती होतं, वयाच्या तारुण्यामध्ये संपूर्ण मोहाला बाजूला करून, मोहाला नव्हे नव्हे स्वतःच्या कीर्तीलाही बाजूला करून, त्या काळी सतीप्रथा दृढमूल होती. खंडेरावांच्या मृत्यूनंतर जेव्हा सती जायला मातोश्री निघाल्या, तेव्हा मल्हाररावानं सांगावं, अहिल्ये, अरे माझा पुत्र तर गेलाच आहे, किमान तू तरी थांब, तू तरी थांब. अहिल्ये, तू जाशील तर स्वर्गलोकीचे पुण्य तुला मिळेल, निश्चित मिळेल. पण कुठेतरी स्वतःच्यासाठी नव्हे तर प्रजेसाठी, रयतेसाठी, लोकांसाठी, स्वतःच्या आप्तस्वकीयांसाठी पतिविरहाच्या चितेमध्ये आयुष्यभर स्वतःला जाळून घेण्यामध्ये अहिल्ये ही मोठी पुण्याई नव्हे का? त्या क्षणापासून स्वतःचा व्यक्तिगत मोह बाजूला ठेवून अहिल्या मातोश्री एका ध्येयासाठी जगतात. काय ध्येय हो? तर संपूर्ण भारतामध्ये धर्माचा प्रचार आणि रयतेला आईप्रमाणे प्रेम. दुसरा विषय नाही आयुष्यात. म्हणून आजही त्यांना लोकमाता म्हणतात. अनेकांना अनेक पदव्या आहेत, कोणी लोकमान्य आहेत, कोणी राजमाता आहेत, कोणी राष्ट्रमाता आहे, पण जगाच्या पाठीवर लोकमाता असलेलं एकमेव व्यक्तिमत्व. प्रातस्मरणीय म्हणतात, मातोश्री म्हणतात, परमपूजनीय म्हणतात, नव्हे नव्हे माळव्यातले लोक त्यांना इंदोरचं कुळदैवत म्हणतात. माळव्याबद्दल म्हटलं जातं, मालवा की माटी गहन गंभीर, डगडग रोटी पग पग नीर. अन्नाची धान्याची कमतरता कधीच माळव्यात होत नाही. हे त्या अहिल्याबाईंची पुण्य आहे, त्या मातोश्रींची पुण्य आहे, त्या भगवतीची पुण्य आहे. अनेक वेळा आपल्या सामर्थ्यानं, आपल्या राज्यकारभारानं प्रजेच्या मनामध्ये स्वतःची आई आहे असा भाव निर्माण करणाऱ्या मातोश्री. स्वतःच्या कीर्तीचा त्याग केला. हो, त्या काळी सती नाही जाणं हा किती कलंकाची गोष्ट होती, इतिहास वाचा, स्वतःला कळू शकेल आपल्याला. सती प्रथा ही भारताच्या धर्मग्रंथांमध्ये, धर्मशास्त्रामधली दृढमूल परंपरा नाही. पण त्या काळाची काल परिस्थिती बघता ती लोक अनिवार्य मानायचे. पण स्वतःच्या कीर्तीलाही त्याग करून, स्वतःच्या कीर्तीचा त्याग करून रयतेसाठी, देशासाठी, समाजासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य जाळून घेतलं. चितेवर बसून अग्निदाह केला तर काही क्षण जळेल, पण इथे संपूर्ण आयुष्य रयतेसाठी जळलंय. हो, संपूर्ण आयुष्य. आणि कशाचाही मोह नाही. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे. आणि पुढचा वाट म्हणजे रघुपती विन आता चित्त कोठे न राहे. सतत महादेवाची भक्ती. पण भक्ती म्हणजे काय हो? समर्थही म्हणतात आणि चरित्रातूनही आपल्याला कळतं, भक्ती म्हणजे येऱ्या गबाळाचे काम नव्हे. भक्ती म्हणजे सामर्थ्याचं काम आहे. भक्ती म्हणजे शक्तीचं काम आहे, श्रद्धेचा विषय. सतत अनुसंधान, सतत अनुसंधान. पडले वळण इंद्रियास जेव्हा. ती भक्ती कुठेही असू शकते. हो, भगवंताची असू शकते, राष्ट्राची असू शकते, समाजाची असू शकते, देशाची असू शकते. सेवा करण्यासाठी श्रद्धा लागते, भक्ती लागते, तेव्हाच मनुष्य सेवा करू शकतो. आपण म्हणतो अनेक महापुरुष राष्ट्रसेवक आहेत, मुळात अनेक संत समाजसेवक आहेत. त्यांच्या मनात समाजाविषयी श्रद्धा आहे, राष्ट्राविषयी श्रद्धा आहे, धर्माविषयी श्रद्धा आहे, म्हणून ते धर्मसेवक आहेत. सेवकांचं जीवन म्हणजे काय असतं हो? स्वसुख निरभिलाषः खिद्यसे लोक हेतो. स्वतःच्या सुखाचं, स्वतःच्या ऐशारामाचा त्याग करून जे लोकांच्या हेतूसाठी आणि लोकांच्या जीवनासाठी सतत झटतात त्यांना सेवा असं म्हणतात, सेवक असं म्हणतात.
आणि सतत झटतात. हो नाही, आम्ही रविवारी 8 ते 9 सेवा करतो, तसं काम नाही. सेवा ही वृत्ती आहे, सेवा हे चिंतन आहे, सेवा हा विषय आहे, सेवा हे जीवन पद्धती आहे. पण एक सांगतो, सेवा जशी राष्ट्रीय पातळीवर महत्वाची तशी कौटुंबिक पातळीवरही महत्वाची. एका काळात भारताबद्दल म्हटलं जायचं, दुधा तुपाच्या नद्या वाहतात असा देश, असं राष्ट्र. किती दुर्दैव आहे हो, आता पाणीही पैशाने विकत घ्यावं लागतं. का? संपन्नता कमी झाली का? समृद्धी कमी झाली का? नव्हे, संपन्नताही कमी नाही, समृद्धीही कमी नाही, मनुष्याची वृत्ती संकुचित झाली. घराघरामध्ये सुद्धा सेवेचे विषय मिळत नाहीत. एक काळ भारताचा असा होता, पण संग्राम गीत म्हणतात ना कीर्तनात, एक काळ ऐसा होता. तर एक काळ असा होता की घराघरामध्ये इतरांसाठी जगणारी लोक होती, आणि आता घराघरामध्ये इतरांना मारून स्वतःसाठी जगणारी लोक आहेत. एक शेर कहते हैं हिंदी में कि जिसके जीने से हजारों जीते हैं, जिसके जीने से हजारों जीते हैं, उसी का नाम जिंदगी है. ध्यान से सुनिएगा जरूर कि जिसके जीने से हजारों जीते हैं उसी का नाम जिंदगी है, वरना कौवे भी दूसरों के जख्म पर जीते हैं, क्या आप उसे जिंदगी कहेंगे? जर मोठा वटवृक्ष करायचा असेल ना, संस्कृतीचा, समाजाचा, देशाचा, तर कुणाला तरी जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं, तेव्हा तो वटवृक्ष निर्माण होतो. समर्थ हेच सांगतायत हो, जीवलग जीव घेती, प्रेत सांडून जाती. आपण म्हणतो हा आमचा आहे, हा आमचा आहे, हा आमचा आहे, पण संतही सांगतात हो की भगवंताशिवाय कोणीही आपला नाही. पण म्हणून निराश व्हायचं का? नाही नाही. अपेक्षा ठेवून कुणाची मदत करणं याला व्यवहार म्हणतात, आणि अपेक्षा न ठेवता कोणाची मदत करणं याला सेवा असं म्हणतात. मी त्याच्यासाठी एवढं केलं, त्यानं माझ्यासाठी काहीच केलं नाही. निराशेचं कारण स्वजन किंवा जीवलग नव्हे, निराशेचं कारण आपल्या अपेक्षा आहेत, आपल्या मनातले विषय आहेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जीवलग जीवनेती, प्रेत सांडून जाती, सकल विषय नेती, मागुता जन्म घेती. आम्ही अडकलेले असतो. मातोश्री अहिल्याबाईंनी अनेक नदी किनारी घाट बांधलेत. घाट म्हणजे काय हो? मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये कुठल्या तरी ध्येयाचा घाट घालावा म्हणून तो घाट आहे. आणि घाट हा दगडी असतो. नदीचं तळ हे मातीचं असतं, कुठे रेताळ असतं, ती अंगाला चिकटते. दगडी घाट अंगाला चिकटत नाही. ज्याप्रमाणे घाट बांधायचा आहे ना, तसं जीवनाचा घाट करावा, अर्थात विषय आपल्या शरीराला चिकटणार नाहीत. म्हणून समर्थांचं चिंतन आहे, म्हणून त्या मातोश्री अहिल्याबाईंचं चिंतन आहे, म्हणून छत्रपती शिवरायांचं चिंतन आहे. काय होतं हो? जागीरदारी होती, कार्य होतं, सर्व होतं त्यांच्याकडे, सर्व होतं. पण तरीही देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी स्वतःच्या जीवनाचं आणि स्वतःच्या अस्मितेचं होम केला. होम केला आणि ते तिथं झटलेत, म्हणून आम्हाला स्वराज्य प्राप्त झाले. सौभाग्य हिंदुस्थानाचे, आर्यभूमीचे, अतुल शौर्याचे, कीर्तीचे पर्व सुरू झाले. 1630चा काळ, शिवनेवर छत्रपती महाराजांचा जन्म. लक्षात घ्या तो काळ. संपूर्ण मराठ्यांना एकत्र करून, मराठ्यांना म्हणजे महाराष्ट्र देशीयांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना.
रोहिडेश्वरी 16व्या वर्षी घेतलेली सांब सदाशिवासमोर घेतलेली शपथ, काय शपथ होती हो? महाराष्ट्र मुक्त करीन, माझं राज्य निर्माण करीन. नाही हो, श्रद्धा कशाला म्हणतात, निष्ठा कशाला म्हणतात या संकल्पात कळतं. भारतातली अवघी तीर्थक्षेत्र यवनमुक्त करीन. सौभाग्य हिंदुस्थानाचे, आर्यभूमीचे, अतुल शौर्याचे, क्रांतीचे पर्व सुरू झाले. गुलामगिरीचे पाश तुटले, हिंदवी राज्य स्थापन झाले. हजीजी हिंदवी राज्य स्थापन झाले. हजीजी हिंदवी राज्य स्थापन झाले. हजीजी इतिहास सुवर्णाक्षरांचा, अतुल शौर्याचा, परिवर्तनाचा. परिवर्तन आहे हो. इतिहास सुवर्णाक्षराचा, परिवर्तनाचा, अतुल शौर्याचा, सर्वत्र थाक स्वराज्याचा, दरारा शिवाजी राजाचा. सर्वत्र थाक स्वराज्याचा, दरारा शिवाजी राजाचा. बोलबाला हिंदू स्वराज्याचा. हजीजी बोलबाला हिंदू स्वराज्याचा. हजीजी बोलबाला हिंदू स्वराज्याचा. हजीजी जीरजी जी जीरजी जी जीरजी जी. छत्रपती शिवाजी महाराज की. तो काळ आहे हो. व्यक्तिगत स्वार्थ नवे नवे व्यष्टीचं जीवनच संपूर्ण त्याग केला आणि समष्टीसाठी झटले. समर्थांचा हा श्लोक लक्षात असेल हो. उत्तर रंगामध्ये लोकमाता, माळव्याची कुलदैवता अहिल्याबाई होळकर यांचं चरित्राचा काही भाग आपण ऐकणार आहोत. म्हणून पूर्वरंगासाठी समर्थांचे हे पद घेऊया आणि उत्तर रंगाकडे जाऊया. स्वजन जन जनाचा कोण संतोष आहे. स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे. रघुपती विण आता कोण. जीव लग जीव खेती, जीव लग जीव खेती, प्रेत सांडोनी साते. जीव लग जीव खेती, प्रेत सांडोनी साते. खेत सांडोनी साते. विषय सकल नेती मागुता जन्म घेती. विषय सकल नेती मागुता जन्म देती. स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे. संतोष आहे. संतोष आहे. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं भजन करूया आणि आख्यानाकडे जाऊया. हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. हातानं टाळी, मुखानं नाम. हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा.
हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमः पार्वती पते हर हर महादेव। आज प्रबोधन भारतीतर्फे राष्ट्रीय कीर्तनाचा योग आला, त्याबद्दल मध्यंतरास नंतर विसरायला होऊ शकतं. विसरणे म्हणजे पण आत्ताच मला आज गुरुजींनी सांगितलं विशिष्ट प्रकारेण सरणे म्हणून विसरणे. म्हणून सर्वप्रथम यांना धन्यवाद करतो. इथं आमच्या साथीला हार्मोनियमवर सोहमजी जोशी आहेत, त्यांनाही क्षमस्व तबल्यावर सोहमजी जोशी आहेत, त्यांनाही धन्यवाद करतो. हे लोक आहेत म्हणून आम्ही गाऊ शकतो. हो, म्हणजे कित्येक वेळा वाटतं की कीर्तनकार स्वर सांगतायत काळी एक घ्या मध्यम घ्या, हा त्यांच्याकरता नसतो, आम्हाला गातावं म्हणूनसाठी असतो. हार्मोनियमवर साहिलजी आहेत, त्यांनाही धन्यवाद करतो. आणि आख्यानाकडे जाऊया. देवी सती अहिल्या देवी सती अहिल्या भारत फुला ललाम भूताजी देवी सती अहिल्या भारत फुला ललाम भूताजी राजकारणी चतुरा राजकारणी चतुरा असुनी जिने ठेविला हरी राजे रामा राम राम हरे हरे रामा राम 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 हरे हरे रामा राम 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 रघोत्तम राम राम देवी सती अहिल्या भारत भूला ललाम भूताजी. महाराष्ट्राच्या चौंडी गावामध्ये जन्म झाला आणि पूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर आपल्या तलवारीचा दरारा असणारे, तलवारीचा दरारा कायम ठेवणारे आणि भारताच्या संपूर्ण शत्रू राज्यांमध्ये मल्हार आया ही एक आरोळी उठली की शत्रू पळत सुटायचा, असे मल्हार बाबा होळकर यांचे पुत्रवधू होऊन इंदोरला आल्या. पण काळाची गती काय असते हो, कौटुंबिक सौख्य असं लाभलंच नाही. पूर्वरंगात सांगितलं मी, आपल्या आयुष्यामध्ये जीवलग म्हणवणाऱ्या 17 लोकांचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांना बघितलाय. नवे नवे मृत्यू नाही, अनेकांना सती जाताना बघितलंय. स्वतःची पुत्रवधू सती जाताना बघितली, स्वतःची मुलगी सती जाताना बघितली. काय जीवाचा थरकाप उडाला असेल हो. काळाच्या गतीनं आपली चक्र फिरवली. काही काळानंतर खांडेरावांचा मृत्यू झाला, मल्हार बाबांचा मृत्यू झाला आणि अहिल्याबाईंचा पुत्र मालेराव होळकर म्हणावा तेवढा योग्य नव्हता आणि आजारानं त्याचाही मृत्यू झाला. राजसिंहासन म्हणजे होळकरांची गादी, त्याला आता सुभेदार नाही, कोणी वारस नाही असं सर्वांना वाटू लागलं. समर्थ म्हणतात ना, जीवलग जीव घेती, तीच अवस्था निर्माण झाली हो. घर का भेदी लंका ढाय, घरातच शत्रू उभे राहिले आणि त्या सुभेदारीच्या गादीचे एकेकाळचे मंत्री चंद्रचूड यांनी पुण्याला राघोबा दादांना पत्र लिहिलं. आता या गादीला सुभेदार म्हणून कोणी नाही, एक स्त्री राज्य चालवते हे अनेकांना पटत नाही. दादा आपण या आणि राज्य खालसा करा. वर पत्रावर हेही होतं की ही एक स्त्री आहे, हिला राज्यकारभार जमत नाहीये, रयतेचे हाल होत आहेत, दादा राज्य खालसा करा. म्हणून 40,000ची फौज घेऊन संपूर्ण भारतामध्ये
आपल्या संपूर्ण भारतवर्ष आपल्या तलवारीनं दळाणून सोडले रे, अटकेपासून कटकेपर्यंत अटके पार झेंडे लावणारे राघोबादादा पेशवा 40,000ची फौज घेऊन इंदूरकडे निघालेत. अहिल्याबाई दरबारात बसलेल्या आहे. साधी मसनादे पांढरी शुभ्र, तसेच पांढरा शुभ्र वस्त्र, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, हातामध्ये शिवलिंग आणि मुखामध्ये सतत नाम, हरि ओम नमः शिवाय, सतत नाम. दरबारात बसल्या. एकाने येऊन नम्रपणानं अभिवादन केलं आणि म्हटलं, मातोश्री, राघोबा दादा 40,000ची फौज घेऊन निघालेत. कशासाठी? आपलं राज्य खालसा करण्यासाठी. असं काय परिस्थिती हो, स्वतःचा पुत्र जाऊन वर्षही झालेलं नाही आणि अशा अवस्थेत राज्यावर हे संकट. पण नव्हे, मला रयतेसाठी जगणं भाग्य आहे. स्वतःच्या व्यक्तिगत दुःखांना बाजूला सारून मला रयतेसाठी कार्य करणं आणि कर्तव्य पार पडणं भाग्य आहे. येऊ देत राघोबा दादांना, बघूया कूटनीती कशाला म्हणतात. जो भक्त असतो ना, तो सामर्थ्यवान असतो. कूटनीती कशाला म्हणतात हो? पेशव्यांना पत्र गेली, माधवराव पेशव्यांना पुण्यात. आमचे श्वशुर मल्हार बाबा होळकर यांनी आपल्या समवेत अनेक राज्यामध्ये तलवारी गाजवल्या आहेत. मल्हार बाबा होळकरांनी भारताची अनेक शत्रू राज्य आपल्या पायाशी आणून ठेवलेत आणि त्यांच्या राज्याची गादी आपण खालसा करता. यथा मल्हार बाबांच्या इच्छेप्रमाणे तुकोजीराव होळकर यांना सुभेदारीची वस्त्र पाठवावी अशी विनंती वजा अर्जही पुण्याला केला. हे पहिलं पत्र गेलं पुण्याला. दुसरी पत्र गेली बडोद्याला गायकवाड, ग्वाल्हेरला शिंदे, देवासला पवार. काय पत्र गेली हो? मी एक स्त्री आहे, माझा राज्यकारभार आपण जाणताच. आपण सर्व भाऊ बंधू आहोत, एकाच सैन्यातले आहोत आणि एक लक्षात घेणे, आपण सरदार पेशव्यांच्या गादीचे आहोत, राघोबा दादा पेशव्यांचे नाहीत. राघोबा दादा 40,000ची फौज घेऊन येत आहेत, नर्मदा ओलांडणार अशी बातमी आहे. आपण माझ्या मदतीला या असं मी म्हणत नाही, पण किमान त्यांच्या मदतीला जाऊ नये. ही पत्र सरदारांच्या हातात पोचली आणि ती पत्र वाचली. प्रत्येकाला अहिल्याबाईंचं वजन माहिती होतं हो. पुण्यातले नाना फडणवीस किंवा त्याच्यानंतर अनेक वेळा पेशव्यांच्या काळामध्ये अहिल्याबाईंचा उल्लेख करताना पत्रव्यवहारामध्ये गंगा जळ निर्मळ मातोश्री अहिल्याबाई असा उल्लेख केलेला असतो. इतक्या त्यांच्या सात्विकतेचा दरारा होता, इतक्या त्यांचा चारित्र्याचा दरारा होता. गंगा जळ निर्मळ अहिल्याबाई. अनेक सरदारांनी राघोबा दादांना पत्रे लिहिली परस्पर. दादा, माता अहिल्या खणी सद्गुणाची. दादा, असं नका करू हो, आपलंच राज्य इंदोर, होळकर का खालसा करता आणि कुणावर तलवार उचलता? अहिल्या मातोश्रींवर. अहो, त्यांना माळव्याची लोक दैवत मानतात, परमपूजनीय आहे, तिथे प्रातस्मरणीय आहे. त्यांच्यावर तलवार उचलता? त्यांच्या चरित्राचा अवमान करू नका दादा. माता अहिल्या खणी सद्गुणाची, दैनान दादा करणे तियेसी. मोठेपणासी आपुल्या न टाका, मोठेपणासी आपुल्या न टाका, शीला न घ्या लावणी हो कलंका. अहो दादा, आपलं चरित्र काय, आपलं व्यक्तित्व काय? अहिल्याबाई आम्हाला माते समान आहेत, भगिनी समान आहेत. त्यांच्यावर त्यांचा अवमान करू नका, त्यांच्यावर तलवार उचलू नका. त्यांचा राज्यकारभार उत्तमोत्तम सुरू आहे याची हमी आम्ही देऊ शकतो. हे पत्र राघोबा दादांकडे सरदारांकडून आली आणि पुण्याहून पत्र आलं राघोबा दादांकडे ह्याच आशयाचं. दादा, काय करता? आपणास पेशवाईकडून ही आज्ञा नाही. त्या आमच्या भगिनी समान, ज्या अर्थी मातोश्री अहिल्याबाईंचं लग्न शनिवार वाड्यात झालं, आमच्या तीर्थरूप बाजीराव पेशव्यांना हे लग्न जुळवून दिलं, त्या अर्थी अहिल्या मातोश्री आमच्या भगिनी झाल्या. दादा, भगिनीवर तलवार उगारणार? हे दुसरी पत्र गेली. कूटनीतिक सामर्थ्य कशाला म्हणतात?
पण कूटनीतीवर काम भागत नाही म्हणून इंदोरला 2000 स्त्रियांची पलटण सशस्त्र तयार केली हो. ज्यावेळी महिला, हिंदी में कहते हैं चूके चोले के बाहर नहीं जाती है, चूल्हे चौके क्या, स्वयंपाकघरामध्ये धुणी भांडी नाणी याच्या पुढे जात नाही, अशा पुढे स्त्रिया जाऊ शकत नाही असा समज असताना 2000 महिलांची पलटण उभी केली. आणि मग राघोबा दादा पेशव्यांना अहिल्या मातांनी पत्र लिहिलं, दादा नररत्न तुम्ही, दादा दादा नररत्न तुम्ही, भूषविता पौरुषे सदा महिला. मही म्हणजे भूमी. दादा आपण अटके पार भगवा झेंडा लावलाय, आपण नररत्न आहात. म्हणून एक सांगते, दादा नररत्न तुम्ही, भूषविता पौरुषे सदा महिला. माझ्यावर तलवार नका उगारू, पण जर उगारणार असाल तर रणवाद्य वाजवा हो, रणवाद्य वाजवा हो. युद्धाला सिद्ध असती या महिला. रामा दादा आपण नररत्न आहात, पण एक लक्षात घ्या, माझ्याशी युद्ध करायला येत आहे ना, हरकत नाही. आपण क्षिप्रा ओलांडता क्षणी हातामध्ये खडगे घेऊन मल्हार बाबांची पुत्रवधू अहिल्याबाई आपल्या स्वागतास सिद्ध असेल, आणि तीही 2000 स्त्रियांची पलटण घेऊन. अरे महिलाओं की फौज बनाई शस्त्रों से सजवाई है. अहिल्याबाईंचं वर्णन सुरू आहे. मी स्वतः अनेक जन्मीची पुण्याई, अनेक जन्माचा भाग्यवान म्हणून त्या मातीत जन्माला आलो. जशी मराठी माया बोली तशी हिंदी मावशी समान, तिचीही सेवा करणं आवश्यक. म्हणून पुढचं काव्य हिंदीत सादर करतो. मालवा की इस माटी से. दादा या क्षिप्रा ओलांडा. आणि अहिल्याबाई घोषणा करतात, अरे महिलाओं की फौज बनाई शस्त्रों से सजवाई है, महिलाओं की फौज बनाई शस्त्रों से सजवाई है. दादा करा क्षिप्रा पार, पण एक लक्षात ठेवा, आपल्या तलवारी जर तलवारीला भेटल्या आणि आपण जर जिंकलात तर आपल्या कीर्तीला तेजोवलय निर्माण होणार नाही दादा. पण दुर्दैवाने जर आपण पराजित झाला तर आपल्या कीर्तीला कलंक नक्की लागेल. दादा ही अहिल्या महिलांची स्त्रियांची पलटण घेऊन आपल्या स्वागतास सिद्ध आहे. ओलांडा क्षिप्रा, रणांगणात आपली भेट होईल. माझ्या वाक्यावर विचार करा, युद्धात सिद्ध व्हा. आणि जर युद्धात सिद्ध होण्याची हिंमत नसेल तर ह्या बांगड्या पाठवते, हातात भरा. महिलाओं की फौज बनाई शस्त्रों से सजवाई है, नर्मदा का आशीष लेकर रणभूमि में आई है. महिलाओं की फौज बनाई शस्त्रों से सजवाई है, नर्मदा का आशीष लेकर रणभूमि में आई है. युद्ध करो या चूड़ी पहनो, बात यही बतलाई है. युद्ध करो या चूड़ी पहनो, बात यही बतलाई है. और रणचंडी का रूप ये देखो, गर्दन यूं झुकवाई है. मालवा की इस माटी से खुशबू देखो आज चली, कर जुड़ जाते सर झुक जाते, माँ अहिल्या की बात चली, माँ अहिल्या की बात चली, माँ अहिल्या की बात चली. खरंच हो खरंच, क्षिप्रेच्या त्या किनाऱ्यावर 2000 स्त्रियांची पलटण सशस्त्र उभी केली आणि त्याच्या मागे भोळकरांची सेना. दादाही समजदार होते हो, कूटनीती धुरंधर, राजनीती धुरंधर होते. भारतवर्षामध्ये तलवार गाजवलेलं व्यक्तित्व होतं. त्यांनीही त्यांच्या परीने बातमी काढली आणि कळलं नाही आपल्याला गैरसमज झालेला आहे. गैरसमज झाला. युद्ध करणे क्रमप्राप्त नाही, योग्यही नाही. म्हणून राघोबा दादांनी पत्र लिहिलं, मालू गेला म्हणूनच दुखोट्याला, मालू गेला म्हणूनच दुखोट्याला. अहिल्ये तुला गैरसमज झाला का ग की मी युद्धासाठी आलोय? असा विचार नको करू. अगं मालेराव गेला ना, वारला ना, आता
माझ्या कुटुंबामध्ये म्हणजे पेशवे कुटुंबामध्ये वरिष्ठ मीच आहे. अगं तुझ्या दुखोट्यासाठी आलो ग पोरी, दारी फिरायला, तुला भेटायला, तुला सांत्वन करायला आलो होतो. केला म्हणूनच दुखोट्याला आलो घेऊन जनरीत इंदुराला. लढाईची भीती मनीची सोड सारी, लढाईची भीती मनीची सोड सारी. माय आपुलीनच कधी पिले मायारी, माय आपुलीनच कधी पिले मायारी, पिले मायारी, पिले मायारी. तुला गैरसमज झाला का ग की मी युद्धासाठी आलोय? नाही, मी दुखवट्याला आलो होतो. अहिल्याबाईंनी पत्र लिहावं, दादा दुखवट्यासाठी कोणी 40,000ची फौज घेऊन येत नाही. आपण समरांगणामध्ये जर माझी भेट घेणार असाल तर हातामध्ये खड्ग घेऊन, हातामध्ये शस्त्र घेऊन आपल्याशी युद्ध करण्यासाठी मी सिद्ध उभी असेन. तिथंही आपलं स्वागत करीन. आणि जर घरातले वडीलधारी मनुष्य, वडीलधारी व्यक्तिमत्व म्हणून जर मला भेटायला येणार असाल तर आजच्या भाषेत रेड कार्पेट वेलकम. माझ्या सामर्थ्याप्रमाणे, माझ्या शक्तीप्रमाणे, माझ्या अस्वाबाला, माझ्या अस्मितेला योग्य असं आपल्या स्वागत करण्यास अहिल्या स्वतः उभी असेल. दादा भेटायला येताय ना, या, पण एकटे या. आले राघोबा दादा. 4 दिवस राहिले इंदोरच्या राजवाड्यामध्ये. आणि जेव्हा मग चर्चा सुरू झाल्या, राज्यकारभार बघितलं, तेव्हा खरंच कळलं आपण कोणावर तलवार उगारणार होतो. त्या मातोश्रींवर, त्या लोकमातेवर. मुळात जिथं दया नाही तिथं नाहीच. ज्याने दादांच्या कानाशी कागाळी केली होती त्याला ताबडतोब फाशी दिलीच. पण पुढचा अहिल्याबाईंचा कारभार म्हणजे काय हो. गर्व से ऊंचा सर होता है जब भी माँ की बात चली. हम इंदौर के वासी हैं. देश के किसी भी कोने में जाते हैं ना तो माँ अहिल्या द्वारा निर्मित घाट, माँ अहिल्याबाई द्वारा निर्मित मंदिर, माँ अहिल्याबाई द्वारा निर्मित बावड़ियां, कुएं देखते हैं ना तो गर्व से ऊंचा सर होता है जब भी माँ की बात चली. कोण आहे हो अहिल्याबाई? कोण आहे हो? एक दोन अनुभव सांगतो फक्त. पुढच्या काळामध्ये टिपू सुलतान आणि अहिल्याबाई ह्या एके काळाच्या. टिपू सुलतानच्या राज्यामध्ये आपल्या लोकांना काही मंदिर बनवायचं होतं एक. त्याने तिथं अर्ज केला, आम्हाला मंदिर बांधण्याची इच्छा आहे. अपेक्षेप्रमाणे अर्ज नाकारला गेला. ती लोक माळव्याला आली इंदोरला अहिल्याबाईंकडे. मातोश्री तिकडे आम्हाला मंदिर बांधायचं आहे हो. तिकडचे सुलतान मंदिर बांधू देत नाही, काय करूया? अहिल्याबाईंनी टिपू सुलतानाला पत्र लिहिलंय, सुलतान माझी इच्छा इथं मंदिर झालं पाहिजे म्हणून आपण अनुमती द्या. हे पत्र त्याच्या हातात पडलं आणि मंदिर बनलं. या अहिल्याबाईंचा चरित्र्याचा दरारा. आणि फक्त मंदिर बनलं म्हणून नाही, टिपू सुलताननं स्वतःच्या देखरेखीखाली ते मंदिर बनवून घेतलं. ही अहिल्याबाईंची तेजस्विता आहे. अहिल्याबाईंची तेजस्विता आहे हो. अनेक वेळा माळव्यामध्ये महेश्वरला असताना दरोडेखोरांचं आक्रमण भरपूर व्हायला लागलं. महेश्वरच्या रानामध्ये अहिल्याबाईंनी घोषणा केली, या दरोडेखोरांचा जो बंदोबस्त करेल त्याला मी आपली कन्या देईन. किती मोठा निर्णय होता हा. कोण असेल, कुठल्या वर्णाचा असेल, कुठल्या जातीचा असेल, काहीही विचार न करता दरोडेखोरांचा बंदोबस्त करत असेल म्हणजे तो नक्कीच राजनिष्ठ आणि शूरवीर पुरुष आहे. मग तो कुठल्याही वर्णाचा असू देत, मी माझी कन्या त्याला तयार आहे. यशवंतराव फणसे नावाच्या एका व्यक्तीनं हे कार्य केलं. शब्दाप्रमाणे विवाहही झाला. पण अहिल्याबाई इथून पुढे हो, जे दरोडेखोर तिथं आले होते ना, त्यांना अहिल्या मातोश्रींनी विचारलं, तुम्ही दरोडे का घालता? आम्हाला उत्पन्नासाठी काही नाही, आम्ही काय करावं हे आम्हाला कळत नाही. आमच्याकडे शेती नाही, जमीन नाही, बागा नाहीत, काय करणार? काम दिलं तर काम कराल? नक्कीच करू मातोश्री. दरोडेखोरांना सुद्धा आपल्या चरित्राच्या प्रभावाने त्यांचं मन परिवर्तन करणाऱ्या मातोश्री आहेत. काम दिलं तर काम कराल? नक्कीच करू मातोश्री. आणि त्याची
वर्तमान परिणिती सांगतो फक्त. संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या माहेश्वरी साड्या ह्या त्या दरोडेखोरांपासून सुरू झालेल्या आहेत. महेश्वरच्या किल्ल्यामध्ये आजही जा, त्या किल्ल्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या घरांमध्ये आजही माहेश्वरी साड्या 24 तास बनतात. ही त्या अहिल्याबाईंची पुण्याई आहे. म्हणून आम्ही जेव्हा भारतामध्ये जातो ना, तेव्हा काही ओळी लक्षात येतात. हो, बस त्या ओळी घेतो आणि आजची सेवा इथे थांबवूया. न्यायप्रिय थी दानशील थी, न्यायप्रिय थी दानशील थी, पुत्र को भी कुछ लाया है. वेळ आली तेव्हा मालेरावानं काहीतरी अपराध केला आणि कुणाच्या म्हणजे काय म्हणतात ना, अर्जावर आपल्या पुत्राला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. सांगू तर अहिल्याबाईंच्या राजवाड्यामध्ये एक घंटा होता. तो घंटा जो कोणी वाजवायचा, रात्र असो, दिवस असो, दुपार असो, सायंकाळ असो, वेळ न बघता अहिल्याबाई त्याला प्रत्यक्ष भेटायचा. अशी कथा सांगतात की एक दिवस तो घंटा एका गायीनं वाजवला. अहिल्याबाई समोर आल्या. गाई अहिल्याबाईंना बघून परत फिरली. अहिल्याबाई परत फिरत फिरत गेल्या तर राजवाड्याच्या समोर वासरू मरून पडलेलं होतं. अहिल्याबाईंनी बातमी काढली, काय झालंय? म्हणे मातोश्री, मालेरावांचा घोडा आणि मालेरावांचा रथ या वासरावरून गेलाय. लगेच सभा भरवली. पंत, या अपराधासाठी सामान्य व्यक्तीला काय शिक्षा असणार आहे? पंताने सांगितलं, मातोश्री, न्याय कारभाराप्रमाणे जैसास तैसे. तिथं अहिल्याबाईंनी निर्णय दिला, विचार करायचा नाही. जी शिक्षा सामान्य जनतेस तीच शिक्षा राजपुत्रास. त्याच परिस्थितीत पुत्राला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. पुढे लोक सांगतात की गायीला दया आली आणि गायी त्या रथापुढे आरवी आली, ज्या रथाने पुत्राला मारणार होतं. तिथे गाय आडवी आली म्हणून आजही इंदोरला त्या जागेला आडा बाजार असं म्हणतात. आडवा बाजार. त्याचं कारण हे, न्यायप्रिय थी दानशील थी, पुत्र को भी कुछ लाया है, कर्म किया है धर्म किया है, यही कवियों ने गाया है. कर्म किया है धर्म किया है, यही कवियों ने गाया है. दानवीर थी, मंदिर बांधे, घाट भी बांधे, धर्मशाला बनवाई है. अगली जो पंक्तियां हैं वो हम इंदौर वासियों के लिए, मंदिर बांधे, घाट भी बांधे, धर्मशाला बनवाई है. और पूरा भारत याद करे जब गर्व ने ली अंगड़ाई है. मालवा की इस माटी से खुशबू देखो आज चली. भारत माता कशी आहे हो? आपल्या लोकांसाठी, जनतेसाठी मातृवत्सल आणि शत्रूंसाठी कर्दनकाळ. अहिल्याबाई कशा आहेत? शान बढ़ी है, मान बढ़ा है, हम सबकी वह माता है. शान बढ़ी है, मान बढ़ा है, हम सबकी वह माता है. भारत माँ का रूप यही है. कवितेचे भाव, शब्द. शान बढ़ी है, मान बढ़ा है, हम सबकी वह माता है. अखिल भारतीय कवी संमेलनामध्ये जेव्हा बसतो तेव्हा असं अनेक वेळा म्हणतात कवी लोक की अपने जीवन की सर्वश्रेष्ठ पंक्तियां सभा में प्रस्तुत कर रहा हूं. तसंच ह्या काव्यातली काही चांगलं लिहिलं असेल तर सगळ्यात श्रेष्ठ ओळी आपल्या समोर ठेवतो की शान बड़ी है, मान बढ़ा है, हम सबकी वह माता है. और भारत माँ का रूप यही है, यही तो भारत माता है. मालवा की गर्व से ऊंचा सर होता है जब भी माँ की बात चली. गर्व से ऊंचा सर होता है जब भी माँ की बात चली. पुष्प से उसका पूजन कर ले, चिंतन कर ले बात भली. इतकी पुण्याई हो, इतकी पुण्याई आहे. मागच्या आता कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळेच जाणता इंदोरला कोरोना खूप वाढला होता. एक काळ असा आला इंदोरला, तेव्हा इंदोरच्या सगळ्या गणमान्य लोकांनी एकच निवेदन केलं, राजवाड्यावर जाऊन अहिल्याबाईंचे पूजन करा, त्यांची क्षमा मागा. आजच्याही काळात सांगतो, इंदोरचे खासदार, आमदार, नगराध्यक्ष, संभागायुक्त आणि महापौर यांनी जाऊन अहिल्याबाईंचं पूजन केलेलं आहे त्या ठिकाणी. अहिल्याबाईंच्या पुण्यतिथीला 350 वर्ष झाले गेली. आजही इंदोरला पालखी निघते. पालखीमध्ये हजारो लोक सामील होतात.
राघोबा दादांचं युद्धांचं प्रतीक म्हणून आजही घोड्यावर बसून हातामध्ये शस्त्र घेऊन महिलांची पलटण निघते त्या पालखीमध्ये. इंदोरचे सगळे तालीम मंडळ उठतात, शस्त्रास्त्र घेऊन उठतात. लाठी, काठी, बोथाटी, बनेटी, भाला, दांडपटा, तलवार आजही सगळे फिरवले जातात त्या अहिल्या मातोश्रींच्या सन्मानासाठी. इतकं उत्कृष्ट कार्य आहे हो देवीय. किती सांगावं आणि किती नाही, काय बोलावं आणि काय नाही. म्हणून मनात एकच येतं, मन में सिर्फ इतना आता है कि शब्द पुष्प यह कम पड़ जाते, शब्द पुष्प यह कम पड़ जाते, अंतहीन यह गाथा है. क्या कहेंगे उनके बारे में? शब्द पुष्प यह कम पड़ जाते, अंतहीन यह गाथा है. और हम कर सकते हैं तो केवल इतना कि चरणों में उसके, मन में है उसका भाव रूप. शब्द पुष्प यह कम पड़ जाते, अंतहीन यह गाथा है. मन में है उसका भाव रूप और चरणों में उसके माथा है. कभी हटे ना कभी मिटे ना, बात यही बतलाना है. कभी हटे ना कभी मिटे ना, बात यही बतलाना है कि श्रद्धा के 2 फूल चढ़ाओ, बात यही दोहराना है. बात यही दोहराना है. आपल्या राज्याच्या सीमेच्या आतमध्ये असून राज्याच्या कारभारामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, व्यावहारिक विस्तार तर सगळेच करतात, विकासही सगळेच करतात. पण स्वतःच्या राज्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतभर धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य आणि आध्यात्मिक कार्य तसेच सामाजिक कार्य करणारा एकमेव अहिल्या मातोश्री आहेत. म्हणून त्यांना वंदन करूया. कीर्तनाच्या शेवटी त्या अहिल्या मातोश्रींना वंदन करूया. हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, हेच माझे सर्व जोडे. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आजची कीर्तन सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करतो. भगवंताला वंदन करतो. आपण सर्व श्रोतृवर्ग इथे ऐकत आहात त्यांना वंदन करतो, नमस्कार करतो. आभार कोणाचे मानत नाहीत. प्रत्येकाच्या ऋणात राहणं आवडेल, आशीर्वादात राहणं आवडेल. आणि आमचे गुरुजी म्हणतात, उजव्या डोळ्यानं डाव्या डोळ्याचे आभार नसते मानायचे. दोघांना मिळून चांगलं जग बघायचं असतं आणि बनवायचं असतं. म्हणून सर्वांना वंदन करतो. साथीला उत्तम साथीदार लाभले त्यांनाही वंदन करतो, सांभाळून घेतलं. आणि एवढंच मागणं मागतो हो भगवंता पुढं, हेची दान देगा देवा, त्या महापुरुषांचा विसर न व्हावा. आरती भारत मातेची, करूया राष्ट्र देवतेची. आरती भारत मातेची, करूया राष्ट्र देवतेची. हिमालय मुकुट मस्तकाला, काश्मीर शोभे मुख कमला. पंचनद कंठीची माला, विंध्य हा विलसे कमरेला. पददले प्रक्षाळायाला, सिद्ध हो सागर सेवेला. भारत भूमी सुवर्ण भूमी, हिंदूंची भूमी. लागू दे आवड सेवेची, स्वदेशासाठी झटण्याची. आरती भारत मातेची, करूया राष्ट्र देवतेची. जणू ही खाणच संतांची, असे कारण धुरंधरांची. जननी ही ऋषिमुनी द्रष्ट्यांची, माय ही दशावतारांची. सुकन्या भगिनी मातांची, दिव्य तेजस्वी पतिव्रतांची.
शीलरक्षण धर्मरक्षण वचन पालन महती आम्हा संस्कृतीची जपूती अलौकिक साची आरती भारत मातेची करूया राष्ट्र देवतेची आरती भारत मातेची करूया राष्ट्र देवतेची। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ।